करण्यासाठी हे फ्युअल इन्फॉर्मेशन आजचं आहे. आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन पहिल्यांदा जोरदार क्लॅपिंग करून आजचे स्पीकर आहेत विजय शेटे सर. आपण त्यांना ओळखतोच. योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत आणि खूप लोकांना घडवलंय. बिघडलेल्या लोकांना घडवायचं काम करतात. आता बिघडलेले म्हणजे तुम्ही म्हणाल असं कसं तरी बिघडलेले नाही, ते बिघडलेले म्हणजे आरोग्य बिघडलेले, मनस्वास्थ्य बिघडलेलं, हे सगळं आहेत ना, त्यांना ओके करायचं काम करतायत. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. गुड मॉर्निंग. छान दिसतोय मी? कसं दिसतो छान. कॉम्बिनेशन लय भारी. ते भारतीने सांगितले मला. मी विचारतो तुला कुठलं घालू, ते निळं घाला म्हटले. निळं जॅकेट. येस. चला, तर आजचं गुरुवार म्हटलं तर फ्युअल इन्फॉर्मेशन. आता पहिल्यांदाच मी क्लिअर करतो बघा. मी नेहमीच सांगतो, विना काठी विना लॅक्टे 100 वर्ष विदाउट मेडिसिन आपल्याला जगायचं आहे. आता आपण औषधं का खातो? आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो. आयुर्वेद, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, प्रत्येक जण काहीतरी कोणत्याही प्रकारचं औषध घेत असतो. चुकीचं आहे काय? बिलकुल नाही. आपल्याला गरज आहे, आवश्यक आहे, आपण त्या औषधांची मदत घेत असतो. घ्यायला काही त्याच्यामध्ये म्हणजे मायनस पॉईंट काय नाही. आपल्याला गरजेनुसार, आवश्यकतेनुसार औषध घ्यावं लागतं. पण आपण तो रूट कॉजवर आपलं काय काम होतं काय, रोगाचं जे मूळ असतं की नाही, तर त्याच्यावर खरोखर प्रत्येकानं विचार करा. तुम्हाला ब्लड प्रेशर असू दे, हार्टचा प्रॉब्लेम असू दे, पार्किन्सन्स असू दे, किंवा तुम्हाला ब्रेन स्ट्रोक असू दे, कुठलाही रोग, कुठलाही, लक्षात घ्या, त्या रोगाच्या मुळावर खरोखर काय काम चाललंय काय हो, हे प्रत्येकाने. शेवटी आरोग्य बघा, आरोग्य कोणाचं आहे? तुमचं आहे. तुम्हाला नॉलेज, माहिती, इन्फॉर्मेशन कुठून मिळते की नाही ते तुम्ही घ्या आणि ते पडताळून पहा. म्हणजे आम्ही इकडं काहीतरी शेताची फॅमिली सांगतो आणि म्हणून तुम्ही ऐका असं आम्ही म्हणतच नाही. तुम्हाला काही व्यक्तिगत शंका असेल तर ते पडताळून पहा आणि मग ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही येता की नाही, आता बघा, आता किती लोक इथं रिझल्ट सांगायला लागलेत, सांगतात की नाही औषध मुक्त झालो आणि हे झालं आणि ते झालं. का? मग औषधानं का होत नव्हतं? किती बघा, प्रत्येकानं विचार करा. तुम्हाला किती वर्ष किती प्रकारचे औषधं तुम्ही घेत राहता आणि त्याच्यावर काय फरक पडलाय? आणि मग इथं शेताची फॅमिलीमध्ये आल्यानंतर तो का फरक पडत निघालाय? अर्थात कुणाला, जे लोक कन्सिस्टन्सी सातत्यानं करायला लागलेत, समजून घ्यायला लागलेत आणि जे लोक व्यवस्थित सगळं सांगितलेलं व्यवस्थित करतात, पाळतात, तर त्यांना तो फरक पडत निघालाय. आणि त्याच्यामध्ये जो रोल आहे की नाही आपल्याला न्यूट्रिशनल, आम्ही नेहमी सांगतो की नाही, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी 80% जो भाग असतो की नाही, ती पोषक तत्वांचा अभाव असतो. 20% भाग आहे की नाही, तो फक्त 20%चा आहे. लक्षात घ्या. एक्सरसाइज, योगाभ्यास, प्राणायाम, अंडरकम्स 20%, फक्त 20%. पण 80% फार मोठा जो भाग आहे तो न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, पोषक तत्वांचा अभाव. लक्षात आलं. आणि 100% माइंडसेट, मनाचा रोल फार मोठा आहे. त्याला किती टक्के दिले? 100% दिलेले आहेत. हे तिन्ही गोळाबेरीज, 100% मनाचा रोल, त्याच्यावर काम, 80% न्यूट्रिशन फुलफिलमेंट आणि 20% योग साधना, योगाभ्यास, प्राणायाम. पण तो सुद्धा योगाभ्यास आपल्याला पाहिजे आहे तो करतो का? मी करतो म्हणून तुम्ही करता, तुम्ही करता मी, असं नाही आहे. तुम्हाला जो रिझल्ट काढायचा आहे त्या अँगलनं एक्सरसाइज, योगाभ्यास, प्राणायाम तो तुम्ही करता का? तर मग तुम्हाला तो सुद्धा ऍज अ मेडिसिन म्हणून उपयोगी पडू शकतो. तर आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन जे आहे की नाही, तर ते मग हे वेगळे वेगळे फ्युअल आहेत की नाही. अर्थात तुमची सगळी हिस्ट्री जी असते की नाही, तुमच्या कोचला माहिती असते, तर त्यांचं पण तुम्ही गायडन्स घ्या. इथं मी तुम्हाला इन जनरल हे सगळे आपले फ्युल्स असतात की नाही, तर ते कसे उपयोगी पडतात आणि हे कोणत्या, परत सांगतो, कोणत्या प्रकारचं मेडिसिन नाही आहे. पावडर फॉर्म मध्ये आहे, टॅबलेट फॉर्म मध्ये आहे, लिक्विड फॉर्मॅट मध्ये आहेत, हे सगळे फूड फॉर्मॅट आहेत. अन्न म्हणतो की नाही, तर ते आहेत आणि त्याचं आहे, कोणत्या प्रकारचं औषध नाही आहे. आणि हे न्यूट्रिशन तुम्हाला ज्यावेळी जातं की नाही, तर ह्या आहे, तर त्याचा काय उपयोग होतो मी तुम्हाला त्या ठिकाणी सगळं सांगणार आहे. नाही म्हणजे तुमचं लाईफ सेव्हिंग फ्युअल आहे. लाईफ सेव्हिंग, कुणाकुणाला आपला जीवन वाचवायचं आहे किंवा चांगलं ठेवायचं आहे, लाईफ सेव्हिंग फ्युअल म्हणतात की नाही, तर त्याचं नाव, ते रिलेटेड आहे तुमच्या हृदय. धडधडा लागले काय बघा, धडधडा लागले काय, मग ते व्यवस्थित धडधडायला पाहिजे. आणि मग त्याचं आरोग्य आपलं काय होत असतं, ते बिघडत असतं. तुमच्या हृदयविकार, हार्ट प्रॉब्लेम, मग ब्रेन रिलेटेड सुद्धा हृदयविकार तुम्हाला होतो, हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, तुमच्या मेंदूला सुद्धा रक्तपुरवठा कमी होतो, स्ट्रोक, पॅरालिसिस वगैरे होतो की नाही, किंवा काय पार्किन्सन्स, हे सगळे रिलेटेड कसं आहेत मी तुम्हाला सांगतो. तर ह्याचा मेन जो आहे ते पुढच्या ह्याच्यात तुम्हाला कळेल. आता मेन त्यातलं महत्व सांगतो. आपल्याला शेवटी कसं आहे, रक्ताच्या माध्यमातून, लक्षात आहे, रक्ताच्या माध्यमातून तुम्ही जे खाता ते न्यूट्रिशन किंवा जे ऑक्सिजन इंटेक करता तो पेशीपर्यंत कुठून जातो? तुमच्या रक्ताच्या माध्यमातून. मग हे ब्लड सर्क्युलेट होत राहणं पाहिजे. लक्षात आलं. नदीचं वाहतं पाणी, मग हे ब्लड सर्क्युलेशनच जर व्यवस्थित होत नसेल, लक्षात आलं काय, तर तुमच्या ब्रेनला रक्तपुरवठा कमी झाला, हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, डोळ्याला कमी होतो, कुठल्याही ऑर्गनला हा रक्तपुरवठा का कमी होतो,
तर त्याचं मेन कारण असतं तुमच्या रक्तवाहिन्यांचं इनर डायमीटर कमी होत असतं. असं इनर डायमीटर एवढं असतं ना तर ते हळूहळू कमी होत असतं. आणि एवढ्या ह्याच्यातनं पाणी जास्त रक्त जास्त जाईल का एवढ्या ह्याच्यातनं लक्षात आलं. तर मग हे इनर डायमीटर कमी जेवढं होईल की नाही तर तेवढा ब्लड फ्लो असतो. मग तो कुठेही असू दे बॉडी ऑर्गनला, कुठल्याही हृदय आणि नुसतं ब्रेनला नाही, कुठेही सगळीकडं, तर तो काय प्रपोर्शनली काय होतो, ब्लड सप्लाय कमी होतो. आणि जेवढा तुमच्या ऑर्गनला, तुमच्या पेशीला ब्लड सप्लाय जेवढा कमी तेवढं काय न्यूट्रिशन, तुम्ही किती पण आता शेक प्या आणि काय प्या, ब्लड वेसल्स नॅरो असतात तर ते तिथं पण क्वांटिटी मध्ये पोहोचत नाही का, तर तुमचं वाहतूक ट्रॅफिक जाम झालंय लक्षात आलं काय, आणि मग ते तेवढ्या तिथं पोहोचू शकत नाही, ऑक्सिजन सुद्धा आणि न्यूट्रिशन सुद्धा. आणि म्हणून हे ब्लड वेसल्स तुमच्या इनर डायमीटर जे आहे की नाही तर ते इंटॅक्ट पाहिजे, ते व्यवस्थित पाहिजे आणि ते कमी होत राहतं आणि प्रपोर्शनली कायमस्वरूपी तुमचं न्यूट्रिशन पण आणि ऑक्सिजन पण त्या पेशींना, लाखो करोड पेशींना, सेल्सना पोचत नाही आणि म्हणून आपलं आरोग्य हे बिघडत असतं लक्षात आलं. तर आता नेहमीप्रमाणे त्याच्यातलं न्यूट्रिशनल मी त्याच्यातली इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला. हे पावडर फॉर्म मध्ये असतं लक्षात आलं काय, तर त्या 10 ग्रॅम पावडर फॉर्म मध्ये असते. एक 1 डोस जो असतो तो 10 ग्रॅम पावडर घ्यायची असते, पाण्यातनं घ्यायची असते. तर ते 10 ग्रॅम मध्ये काय काय असतं, तर त्याच्यामध्ये एनर्जी असते की नाही, एनर्जी, तर ती तुम्हाला 10 कॅलरीज असतात, 10 कॅलरीज मिळतात त्याच्यातनं तुम्हाला. प्रोटीन जे आहे की नाही, प्रोटीन त्याच्यामध्ये 0 प्रोटीन, त्याच्यामध्ये एल-आर्जिनिन प्रोटीन आहे. कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये 2.5 ग्रॅम आहे. फॅट त्याच्यामध्ये काय नाही आहे लक्षात आलं. फोलिक ऍसिड त्याच्यामध्ये 100 मिलीग्रॅम फोलिक ऍसिड आहे. फोलिक ऍसिड त्याच्यामध्ये रोल आहे त्याचा. व्हिटॅमिन सी बघा 23 मिलीग्रॅम त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. व्हिटॅमिन ई आहे त्याच्यामध्ये 7.5 मिलीग्रॅम लक्षात आलं. 7.5 मिलीग्रॅम त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे. एल-आर्जिनिन 4 मिलीग्रॅम आहे एल-आर्जिनिन, आणि एल-सिट्रीन म्हणून आहे लक्षात आलं, एल-सिट्रीन, तर ते 0.18 मिलीग्रॅम आहे. अल्फा लिपोलिक ऍसिड 13 मिलीग्रॅम आहे त्याच्यामध्ये. तर हे याच्यामध्ये आहे की नाही, तर हे एल-आर्जिनिन हे प्रोटीन आहे, तर हे त्याच्यातला मेन इन्ग्रेडियंट आहे एल-आर्जिनिन. आता ह्याचं कॉम्बिनेशन आहे. आता हे कुणी तयार केलं, डॉक्टर लुईस इग्नारो जे आहेत, तर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आता नोबेल पारितोषिक म्हणजे मानवी कल्याणासाठी जे काम करतात, तर त्या डॉक्टरने आता मानवी कल्याणासाठी असं काय काम केलं हे, आणि 40 वर्ष रिसर्च केला. 40 वर्ष रिसर्च म्हणजे असंच कुठेतरी काहीतरी काढलेलं आहे आणि कशात कॉम्बिनेशन करून तुमच्या समोर आणलेलं नाही. आणि ते कोणी केलं, या डॉक्टर लुईस इग्नारोनी केलं. तर तुम्हाला काय रिसर्च केलं, तर हृदयविकार काय येतो आणि तो पहाटेच्या पिरियड मध्ये काय येतो. ऍव्हरेज लोकांना हृदयविकार येतो तो पहाटेच्या पिरियड मध्ये झोपेत येतो बघा, ऍव्हरेज. तो बाकी कधी येऊ शकतो पण ऍव्हरेज येतो तो पहाटेच्या वेळेत. तर पहाटेच्या वेळी आपलं काय होतं, नायट्रिक ऑक्साईड हा एक गॅस आहे लक्षात आलं. तो गॅस असतो आपल्या ह्याच्यामध्ये ब्लड वेसलच्या तिथं तो तयार होत असतो. तर त्याची लेवल कमी होते पहाटेच्या पिरियड मध्ये, आणि ते कमी झाल्यामुळे काय होतं, प्रपोर्शनली तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा जो व्हायचा असतो तर तो कमी होत असतो, इनर डायमीटर त्याचं कमी होत असतं. आणि मग ते कमी झाल्यामुळे काय होतं, तर त्या अटॅक त्या ठिकाणी येत असतो. आणि म्हणून आपण म्हणतो बघा, आता तर होते आणि मी रात्री तर बोललो होतो आणि पहाटे एक्सपायरी झाली किंवा काय, तर ते सिव्हिअर अटॅक असतो. तर तिथं तो हे त्यांनी रिसर्च केलं, हे का अटॅक येतात, तर त्याचा रोल काय आहे की नायट्रिक ऑक्साईडची लेवल जशी कमी होत जाईल तसं हृदयाला रक्तपुरवठा हा त्या ठिकाणी प्रपोर्शनली कमी होत राहतो. आणि मग हृदयाला रक्तपुरवठा कमी व्हायला लागला की अटॅक वगैरे ते प्लाग मग तिथं मग ब्लॉकेज होतात वगैरे, ती पुढची प्रोसेस आहे लक्षात आलं. तर इथं त्याचा रोल आहे. तर आपल्याला मग कोणाला हार्ट अटॅक पाहिजे ना, सर अटॅक कोणाला पाहिजे असतो काय, ब्रेन स्ट्रोक कोणाला पाहिजे नाही, कोणाला पॅरालिसिस ब्रेन स्ट्रोक म्हणजे हे कुणालाही नको असतं लक्षात घ्या. आता इथं तुम्ही पहिल्यांदाच मी सांगितलं फक्त ब्रेन आणि हार्ट साठी नाही, संपूर्ण बॉडीला तुम्हाला रक्तपुरवठा प्रपोर्शनली व्यवस्थित पुरत राहायला पाहिजे. तर आता हे मी तुम्हाला त्याचं कॉम्बिनेशन सांगितलं. एक स्कूप घ्यायचा असतो 10 ग्रॅम लक्षात आलं. एक स्कूप जो असतो पाण्यातनं घ्यायचं असतं, रात्री घेतलं तरी चालतं, इतर वेळी सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालतं. आता ते ओपन केल्यानंतर आहे की नाही 30 दिवसात संपवायचं, 30 दिवसात संपवायचं ओपन केल्यानंतर. नाही तर ओपन केलं आणि 2 महिने घेत राहिलं असं नाही, कारण का त्याचा हवेचा त्या ह्याच्यावरती ओपन केल्यानंतर काही परिणाम होत असतो. म्हणून ओपन केला की 30 दिवसात ते संपवायचं असतं. खराब होत नाही पण त्याची तीव्रता कमी होते, त्याचं ऍक्शन जे असते की नाही का, तर ते हवेच्या संपर्कात येत असतं. 240 ml पाण्यातनं एक स्कूप त्या ठिकाणी घ्यायचा. तर आपल्याला आता बघा लहान मुलांना वगैरे द्यायचं नसते, जे गरोदर लेडीज असतात किंवा अंगावर पाज होतात त्यांना द्यायचं नसतं लक्षात आलं. त्या सूचना नेहमीप्रमाणे असतात. पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे, याच्यामध्ये कोणत्याही नॉनव्हेजचा काही संबंध नाही, पूर्णपणे व्हेजिटेरियन हे आहे. तर आता याचा आता लुईस इग्नारो वगैरे मी तुम्हाला सांगितलं 40 वर्ष ते रिसर्च वगैरे. तर आता याचा काय रोल असतो मी तुम्हाला सांगतो. आपल्याला कसं असतंय,
हे नायट्रिक ऑक्साईड तयार कुठे होतं, इंडोथेलियल लेअर, म्हणजे आता सोपं सांगतो, ब्लड वेसल असते, रक्तवाहिन्या, तर रक्तवाहिन्याचे इनर लाइनिंग असतं, असं इनर लाइनिंग जे असतं की नाही, तर त्याला म्हणतात इंडोथेलियल लेअर. तर त्या ठिकाणी हे नायट्रिक ऑक्साईड तयार होत असतं. मग तयार कसं होतं, नायट्रोजन प्लस ऑक्सिजन एकत्र येतात, मग नायट्रिक ऑक्साईड तो गॅस असतो, तो अनस्टेबल असतो. लक्षात आलं काय, तो असं टिकून राहत नाही, तर तो तयार होतच असतो. मग ही नायट्रिक म्हणजे स्टेबल, म्हणजे असं स्थिर राहिलेला आहे, तयार झाला बाबा आणि मग स्टोअर करून ठेवलंय असं नाही आहे, तर तो तयार होतच असतो. लक्षात आलं. आणि मग ही तयार होण्याची जी प्रोसेस असते की नाही, तर ती डॅमेज होत असते, नायट्रिक ऑक्साईड तयार होण्याची प्रोसेस. आणि म्हणून आपलं मग आरोग्य त्या ठिकाणी बिघडत असतं. वय वाढेल तसं बघा तुम्ही, जसं तुमचं वय वाढेल, जसं वय वाढेल तसं तुमचं हे नायट्रिक ऑक्साईड तयार व्हायची प्रोसेसच त्या ठिकाणी कमी होत असते. मग आता आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग हे कोणत्या प्रकारचं औषध आहे काय, आता आम्ही तुम्हाला हे सगळे फ्युल इन्फॉर्मेशन देतो, हे कोणत्या प्रकारचे औषध आहे काय, तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, रोग झाल्यानंतर. मग आता हे डॉक्टर लुईस इग्नारोने हे कसं त्यांनी हे ते स्वतःहून कंपनीकडे आले आणि असं रिसर्च केले, तर त्यांना हे फूड फॉर्मेट म्हणून करायचं होतं. नाहीतर एखाद्या फार्मा कंपनीला जर दिलं असतं तर ते मेडिसिन म्हणून तिकडे गेलं असतं. मग मेडिसिनचा उपयोग केव्हा असतो, रोग झाल्यानंतर असतो. रोग झाल्यानंतर, तुम्हाला अटॅक आल्यानंतर उपचार करतात ना, ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर उपचार असतो, तर त्यांना ते औषध म्हणून द्यायचं नव्हतं. तर त्यांनी कंपनीकडे आले, मी असं रिसर्च केलं आणि मग कंपनीनं हे स्वीकारलं, आपण फूड हर्बल लाईफ कंपनी फूड मध्ये काम करते, आणि मग त्यांनी हे स्वीकारलं आणि मग ते सगळं पडताळून पाहिलं त्यांनी कंपनीने सुद्धा. आणि मग त्या ठिकाणी काय केलं, फूड फॉर्मेट मध्ये असल्यामुळं त्यांनी तो कंपनीला दिला. नाही तर हे फार्मा कंपनीला प्रचंड त्या लुईस इग्नारोना फायदा झाला असता, फार्मा कंपनीला जर दिला असतं तर. लक्षात आलं. तर का, तर औषध कसं असतं झाल्यानंतर, पण आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता बघा, मला माझं सांगतो, मला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे, हार्ट कोणत्याही प्रकारचा, तरी सुद्धा मी हे नाईट वर्क रोज घेतो. कारण का, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. होऊ नये म्हणून वाट बघत बसू नका. लक्षात आलं काय, माझं सुद्धा आता 68 वय आहे. मग आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम होऊ नये किंवा ब्रेनचा कोणत्याही प्रकारचा, तर हे ब्लड वेसल्स आपल्या नायट्रिक ऑक्साईड तयार होत राहिलं पाहिजे. आणि आता बघा, आता मॅडम जे म्हटलं की नाही, आता हे फेस्टिवलचा मूड आहे, आता सगळे सणवार चालू आहेत आणि त्याच्यामध्ये काय होतं, कुठेतरी आपल्याला त्याला काउंटर बॅलन्स होण्यासाठी सुद्धा मग आता हे सणवार असतात, मग गोडधोड आपण खातो. लक्षात आलं काय, ते बरेच वेळा आपण टाळू शकत नाही किंवा काय वगैरे, टाळायचं असेल तर तुम्ही टाळू शकता, पण ते तुमच्या हातात आहे. तर मग ह्या फेस्टिवलच्या मूडमध्ये किंवा आता श्रावण पासून सुरू होतात सगळे सण वगैरे आहेत की नाही, आणि आता तर मोठा दिवाळी सण झाला, आता परत तुमचा डिसेंबर येतो, नाताळ सण वगैरे येतो. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये की नाही आपल्याला खाण्यापिण्यामध्ये तो बदल होत असतो. हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा बघा थंडी वगैरे वाजते किंवा काय असतं, हिवाळ्याचा सीझन हेल्दी असतो, तर आपल्याला काय असतं की त्या ह्याच्यामध्ये आपल्याला अनहेल्दी खाणं पिणं होत असतं. आणि मग तिथं ही नायट्रिक ऑक्साईड तयार व्हायची जी प्रोसेस असते तर ती जाते खाली. लक्षात आलं. गोडधोड खाता की नाही, मी त्याचा रोल सांगणार आहे तुम्हाला, सायन्स सांगणार आहे. तर L-आर्जिनिन हे की नाही त्याच्यातला तो इन्ग्रेडियंट्स आहे किंवा ह्या इन्ग्रेडियंट्स आहेत, ते व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, त्याचा रोल आहे. जे तुम्हाला जो रिझल्ट पाहिजे आहे की नाही आपल्याला, लक्षात आलं. झाल्यानंतर बघा, झाल्यानंतर सुद्धा उपयोगी आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील आणि होऊ नये म्हणून सुद्धा, म्हणजे दोन्ही ठिकाणी. आता मी काय घेतो, होऊ नये म्हणून, झाल्यानंतर मेडिसिन सारखं आहे काय नाही. मग हे तुम्हाला ज्यावेळी तुमचं ब्लड सप्लाय, ज्यावेळी तुम्हाला मी सांगितलं ना, शेवटी ब्लड सप्लायच व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि तोच होत नसतो. तर का, तर तुमचं हे इनर लाइनिंग जे असतं की नाही, तर ते डॅमेज होत असतं. लक्षात आलं काय. आणि मग तुमच्या रक्तवाहिन्या आणि ह्या नायट्रिक ऑक्साईडचा याचा जो रोल आहे की नाही, नायट्रोसेल्स अशा राहिला पाहिजे, त्याचं इनर डायमीटर कमी झालं नाही पाहिजे. आणि तो ब्लड सप्लाय एकदा व्यवस्थित व्हायला लागला की नाही, न्यूट्रिशन असू दे तुम्ही खाल्लेलं किंवा ऑक्सिजन तुमच्या ब्रेनला सगळीकडं, हृदयाला तो व्यवस्थित होत राहतो. आणि मग हा का बाधित होतो, ही नायट्रिक ऑक्साईडची लेवल कमी झाल्यामुळं तुम्हाला आरोग्य का बिघडतं. मग ते पार्किन्सनचं, मग तुमचे मसल्स लक्षात घ्या, स्मूथ मसल्स असतात ते कुठे असतात, तर त्याचा रोल आहे. मग हे जर तुम्हाला परफेक्ट कळालं की नाही, तर तुम्ही सगळेजण याच्यामध्ये ऍड कराल. आणि हे क्रोनिक डिसीज असतात, पार्किन्सन्स असू दे किंवा तुम्हाला पॅरालिसिस असू दे, हे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, हे क्रोनिक जुनाट आजार. आणि मग तिथं काय असतं, हे तुमचं प्रचंड प्रमाणात बॉडीमध्ये फ्री रॅडिकल तयार होत असतात. फ्री रॅडिकल म्हणजे काय, पेशी लेवलचा कचरा. मग तो कसं स्वच्छ होणार, मग याच्यात आहे बघा व्हिटॅमिन सी, ई आणि आहे की नाही, हे वर्क ॲज अँटीऑक्सिडंट, हे सगळं मिळतं. आणि मग हे विथ कॉम्बिनेशन L-आर्जिनिन आणि हे व्हिटॅमिन A-C-E त्याच्यात का टाकले, याचा काय रोल आहे, हे तुम्हाला मी बाकी सगळं त्याचा सायंटिफिक जो भाग आहे की नाही, नक्की तुम्हाला कसं उपयोगी पडते, पाहिजे ना काय सांगा, खरोखर तुम्हाला करा हँडरेस.
कुणाला अटॅक पाहिजे, कुणाला ब्रेन स्ट्रोक पाहिजे, कुणालाही नको असते लक्षात घ्या. तर मग हे नको असेल का नाही, कुणाला झालं असलं तरी सुद्धा आणि होऊ नये म्हणून सुद्धा दोन्ही ठिकाणी त्याचं सायंटिफिक जे आहे की नाही तर ते त्या ठिकाणी तुम्हाला उद्या सांगतो. ओके. एन ट्युरिन असं आहे ते, एन ट्युरिन असे ते वेगवेगळे 2 एंड आहेत. आणि एल आर्जिनिन नाही केली तर ते महत्वाचं आहे. तर आपल्याला ह्याचा काय रोल आहे की नाही तर तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता बाकी कालचं रिकॅप आहे की नाही तर आपल्याला हे डॉक्टर लुईस इग्नारो हे त्यांनी फार्माकोलॉजी या विषयामध्ये PhD केली, जे डॉक्टरेट मिळाली आणि त्यांचं हे रिसर्च प्रोडक्ट आहे. कंपनीने म्हणजे कंपनी सगळ्या जेव्हा रिसर्च करते 40 वर्ष रिसर्च केलं, 40 वर्ष इट्स नॉट जोक. लक्षात आलं काय. आणि मग हे नायट्रिक ऑक्साईडची लेवल कमी झाल्यामुळं आपल्याला बाकी कॉम्प्लिकेशन्स कसे होतात, प्रामुख्याने हार्ट रिलेटेड असू देत, ब्रेन स्ट्रोक असू देत किंवा काय. आणि टोटल मी तुम्हाला एकंदरीतच सांगणार आहे, नुसतं हे हार्ट किंवा तुमच्या ब्रेन संदर्भातलं नाही, टोटल फिटनेस, टोटल आरोग्य जे आहे की नाही तर सगळीकडे तुम्हाला कसं उपयोगी पडतं हे सांगणार आहे. तर हे रिसर्च त्यांनी केलं आणि मग त्यांना हा फॉर्म्युला त्यांना फार्मा कंपनीला तो द्यायचा नव्हता. फूड फॉर्मॅटमध्ये म्हणजे प्रिव्हेन्शन, तुम्हाला रोग व्हायच्या आधी जर काय करायचं असेल तर हे जर तुम्ही पहिल्यापासून घेतला तर तुम्हाला काय प्रॉब्लेमच क्रिएट होणार नाही. आणि जर फार्मा कंपनीला त्यांनी त्यांचा जर फॉर्म्युला दिला असता रिसर्च केलेला तर ते मेडिसिन कडे गेलं असतं. आणि औषध आपण काय घेतो, प्रिव्हेन्शन म्हणून कुठलंही औषध नाही लक्षात घ्या. रोग झाल्यानंतर औषध उपचार असतो. मला काहीतरी होऊच नाही म्हणून असं कोणत्या प्रकारचं आज मेडिकल सायन्स इतका ऍडव्हान्स आहे, मला कुठला रोगच होऊ नये म्हणून असं कुठल्या प्रकारचं औषध नाही आहे. रोग होऊ नयेत म्हणून फूड आहे, अन्न आहे. तुम्हाला लक्षात आलं काय, खाण्यापिण्यासंदर्भातल्या सूचना आहेत. पण रोग झाल्यानंतर आपण औषधोपचार करतो. तर इथं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. झाल्यानंतर लक्षात आलं तर तुम्हाला हे उपयोगी पडणारच आहे. मग होऊ नये म्हणून सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मग काहीतरी आता मला बघा, मी हे घेतो की नाही नाईटवर, मी घेतो, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तरी सुद्धा वय वाढेल की नाही, जसं लक्षात घ्या, हा मुद्दा लक्षात घ्या, जसं तुमचं वय वाढणार आहे, एजिंग वाढणार आहे, वय वाढत जाईल, तुमचं नायट्रिक ऑक्साईड तयार व्हायची जी प्रोसेस आहे ती स्लो डाऊन होतच असते, ती नॅचरली होते. लक्षात आलं काय. वयाच्या 30 वर्षानंतर तुमचं कॅल्शियम जे असतं तर ते तयार व्हायची जी प्रोसेस असते किंवा काय तर ते कमीच होत असते. लक्षात आलं. मग ही कॅल्शियम डिफिशियन्सी ही तुम्हाला राहणारच आहे, मग ती फुलफिलमेंट तुम्हाला करावी लागणार आहे. मग वय वाढेल तसं तुमचं वय हे वाढणारच आहे, तुम्ही त्याच्यावर काही तुमचा कंट्रोल नाही आहे. मग हे नायट्रिक ऑक्साईड हा एक अनस्टेबल गॅस असतो, तो गॅस आहे अनस्टेबल, तो स्थिर राहत नाही, तो तयार होतच असतो पण तो असा स्थिर राहत नाही. लक्षात आलं. अनस्टेबल गॅस म्हणतात त्याला, गॅस फॉर्मेट मध्ये असतं. तर हे तुमचं कमी होणारच असतं वय वाढेल तसं. मग वय वाढेल तसं म्हणून बघा, वय वाढेल तसं लोकांचे प्रॉब्लेम का वाढतात, वय वाढेल तसं आपल्याला जे काय व्याधी असतील नसल्या तरी होतात आणि असल्या तरी त्याची तीव्रता वाढत जाते. आणि त्या रोगातनं बाहेर पडत असताना आपण औषधाचा उपयोग करून घेत राहतो. करून घ्यायला पाहिजे की नको, नक्की करून घ्यायला पाहिजे. पण आपल्याला रोगाच्या मुळावर आपलं काय काम चाललंय की नाही त्याच्यावर सुद्धा तेवढंच काम करावं लागतं. लक्षात आलं. तर आता हे नायट्रिक ऑक्साईडचा आपला मेन रोल काय असतो तर बघा, सगळ्यात महत्वाचं बघा, कुठलाही रोग असू दे, कुठलाही रोग, आणि रोग नसला तरी सुद्धा लक्षात आलं आपल्या शरीरामध्ये 9 सिस्टीम आहे. पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अस्थि संस्था, मज्जा संस्था, स्नायू संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरणाची संस्था सुद्धा आहे. तर ही रक्ताभिसरणाची संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्त जे असतं की तुमच्या आपल्या शरीरामध्ये 5.5 ते 6.5 लिटर रक्त असतं निरोगी माणूस मोठ्या लोकांच्या शरीरामध्ये. तर हे सर्क्युलेट होत राहिलं पाहिजे. नदीचं पाणी कसं वाहतं पाणी असतं की नाही, वाहत असतं, ते वाहत असतं. आणि डबक्यातलं पाणी तिथंच असतं, डबक्यातलंच असतं, ते काय वाहत नाही. लक्षात आलं. तर तसं आपलं जे रक्त आहे की नाही तर ते डबक्यातलं पाण्यासारखं नाही पाहिजे, नदीचं वाहतं पाणी पाहिजे. आणि ही सर्क्युलेटरी सिस्टीम, मग ब्लड जर तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये जर वाहत राहिलं, प्रवाहित होत राहिलं तर काय होत असतं, रक्ताच्या माध्यमातून तुम्ही जे ऑक्सिजन इनटेक करता, श्वास घेता की नाही, ऑक्सिजन असतो त्याच्यात, तर तो पेशीपर्यंत पोहोचला पाहिजे. तो कसं जाणार, रक्ताच्या माध्यमातून. तुम्ही जे खाता ते न्यूट्रिशन असू दे, जो आहार घेता ते न्यूट्रिशन आहे, तुमचं प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, मिनरल्स, ते कुठं पेशीपर्यंत कसं पोहोचणार, तिथं पोहोचायला पाहिजेत ना, तर ते रक्ताच्या माध्यमातून. मग तुम्ही घेतलेलं न्यूट्रिशन किंवा ऑक्सिजन हे रक्ताच्या माध्यमातूनच तुमच्या पेशीपर्यंत पोहोचणार आहे. मग हे तुमचं ब्लड सर्क्युलेट जर होत नसेल व्यवस्थित, लक्षात आलं, तर ते तुम्ही किती पण शेक प्या, किती पण काय पण प्या, रक्तप्रवाह जर व्यवस्थित होत नसेल, न्यूट्रिशन तुमचं क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये तिथं पोहोचणारच नाही, ऑक्सिजन तिथं पोहोचणारच नाही. आणि मग न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन तुमच्या पेशीपर्यंत पोहोचलं नाही तर ऊर्जा कशी तयार होणार, लक्षात आलं काय.
मायटोकॉन्ड्रियामध्ये तुमची ऊर्जा तयार होत असते एटीपी, आणि मग तुम्हाला काय होते, तुम्हाला आपण थकतो दमतो, कारण का तुमचं ब्लड सर्क्युलेट होत नाही. म्हणून बघा पेशंट जो क्वार्टर असतो बघा, हालचाल करू शकत नाही किंवा काय, मग त्यांचं ब्लड सर्क्युलेशन फार कमी राहतं, काय हालचालच होत नाही बॉडीची, बेड सोर्सेस हलू शकत नाही पेशंट. आता ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम असतात, काहीतरी ऑपरेशन झालेलं असतं, त्याला कॉटवरनं हे करायचं नसतं, ती मेडिकल कंडिशन मध्ये. आणि आपलं पण असं बघा, मग गुडघे दुखायला लागलेत, मग चालायला होत नाही, मग सिडेंटरी लाईफ आपलं म्हणजे चालायला होतच नसतं वगैरे, सगळ्यांना काय बेडवरती झोपलेले पेशंट असतात असं नाही, एकंदरीत तुमची दिवसभरातली मुवमेंट आलते. आता सिडेंटरी लाईफस्टाईल झाले, बसून बसून काम. या आयटी क्षेत्रातले लोक किती वेळ बसून असतात बघा, व्यापारी लोक बसून असतात, डबक्यातलं पाणी, ब्लड सर्क्युलेशन होत नाहीये, लक्षात आलं. म्हणून इथं असं नाही आहे मी सकाळी 1 तासभर वर्कआउट केलो करा, बरोबर आहे, पण दिवसभर जर तुमचं सिडेंटरी लाईफ असेल, बैठं जीवन असेल, ब्लड सर्क्युलेट होत राहत नाही. आणि मग हे ब्लड सर्क्युलेट होत राहत नाही, म्हणून तुमची दिवसभरातली सुद्धा हालचाल होणं आवश्यक असतं. सकाळचा मी एक्सरसाइज योगाभ्यास केलो, टिक मार्क नको. दिवसभर जर बसून राहत असाल तरी सुद्धा तुमचं काय होणार आहे, रक्तप्रवाह जो ब्लड फ्लो जेवढा व्हायला पाहिजे तेवढा तो होत नाही. म्हणून दिवसभरातली सुद्धा तुमची हालचाल मुवमेंट पाहिजे. आणि आता ही मुवमेंट होत असताना काय होतंय, मी काल पण सांगितलं होतं, रक्तप्रवाह हे इनर डायमीटर जे आहे की नाही तर ते व्यवस्थित पाहिजे. आणि वय वाढेल तसं काय होतं, हे इनर डायमीटर कमी होत असतं. आता एवढ्या ह्याच्यातनं रक्तप्रवाह जास्त जाईल का, एवढ्या ह्याच्यातनं, मग इनर डायमीटर जेवढं जास्त असेल की नाही तर त्याच्यातनं रक्तप्रवाह तुमचा जास्त होतो. आणि मग तुम्हाला हे ब्लॉकेजेस होतात बघा, हृदयविकाराच्या अंगलना असू दे, ब्रेन स्ट्रोक असू दे किंवा काय, किंवा बाकी सुद्धा शरीरामध्ये तुम्हाला नुसतं ब्रेन आणि तुमच्या हार्टला तुम्ही हे करू नका, तुमच्या बाकी ऑर्गनकडे सुद्धा रक्तप्रवाहाचे ब्लड वेसल जातात ना, तिथं कुठे सुद्धा हे ब्लॉकेजेस हे तयार होत असतात हे. आणि मग तिथं काय होतं, तो नॅरो होतो, तो जो ब्लड वेसल असते की ती नॅरो व्हायला लागते. आणि मग तेवढा जो ब्लड फ्लो जो गेला पाहिजे तर तेवढा तो जात नाही, क्वांटिटी कमी जाते. आणि मग शेवटी बघा रक्तप्रवाह कमी, तुमचं ऑक्सिजन कमी पोचणार, न्यूट्रिशन कमी पोचणार. आणि मग ह्या नाईट वर्क मुळे काय होतं, तर हे तुमच्या नायट्रिक ऑक्साईडची लेवल वाढते. लक्षात आलं, नायट्रिक ऑक्साईड मुळे काय होतं, तुमच्या वेसोडायलेशन म्हणजे ह्या ब्लड वेसल ह्या काय होतात, अशा ह्या पोकळ राहतात, म्हणजे त्याच्यातलं हे इनर डायमीटर ते कमी होत नाही. लक्षात आलं. आणि मग हे जेवढं तुमचं हे नायट्रिक ऑक्साईड कुठं तयार होतं, मग हे आपली रक्तवाहिनी आहे, आर्टरी जे असतात की नाही, तर त्याच्या इनर लाइनिंग असतं, इंडोथेलियल लेअर म्हणतात. तर त्या इंडोथेलियल लेअर मध्ये ते नायट्रिक ऑक्साईड तयार होत असतं. तिथं ते तयार होण्याची जागा कुठली, तर ते इंडोथेलियल लेअर तुमच्या ब्लड वेसलच्या इनर लाइनिंग असतं, तर तिथं ते तयार होत असतं. लक्षात आलं. आणि मग हे तयार होणारं नायट्रिक ऑक्साईड हे अनस्टेबल गॅस असतो, तो तयार होतच असतो. आणि मग हे जेवढं तयार होत राहील तुमच्या ब्लड वेसल्स नॅरो होत नाहीत, प्लग तयार होत नाही, तुमच्या आर्टरीज लक्षात घ्या, तिथं तुमचं हे जे होतं की नाही कोलेस्ट्रॉल साठतं वगैरे अमुक ते होत नाही. लक्षात आलं काय, पहिला एक तर तुमचं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड कशामुळे वाढतं त्याच्यावर काम करायलाच पाहिजे. पण तुमचं आता तयार झालेलं आहे तर ते कमी होण्यासाठी किंवा काय वगैरे, मग तुमचं लिपिड प्रोफाईल बघा, तुमचं ट्रायग्लिसराईड वाढतं, HDL कमी राहतं, कोलेस्ट्रॉल वगैरे वाढतं, हे सगळीकडे तुमचा या नायट्रिक ऑक्साईडचा रोल असतो. आणि मग हे जेवढं तुमचं तयार होत राहील की नाही तर तेवढं काय. आणि मग इथं हे डॅमेज काय होतं, आता मॅडमने सांगितलं बघा, हे फेस्टिवलचा आता सगळा सीझन आहे, आता ते तुमचं आपलं हे सुरू होतं ना चातुर्मास श्रावण, तिथून सगळे फेस्टिवल सुरूच होतात. आणि मग इथं काय होत असतं, आपण अनहेल्दी थोडं अनहेल्दी म्हणजे काय, साखर गोड पदार्थ हे बाकीचे पदार्थ वगैरे जास्त की नाही, तर त्याच्यामुळे काय होत असतं, तर आपलं आरोग्य बिघडत असतं. लक्षात आलं, आपण खातो ना गोड पदार्थ वगैरे किंवा काय वगैरे आता फेस्टिवलच्या ह्याच्यामध्ये, आणि मग ते भरीतभर होतंय. लक्षात आलं का. आणि मग तिथं तुम्हाला काउंटर बॅलन्स होण्यासाठी आता ते होणारच आहे. एक तर बघा आदर्श अवस्था काय, तुम्ही जेवढं ते टाळाल तेवढं ती आदर्श अवस्था आहे. आणि मग जर होणारच आहे तर त्याला काउंटर बॅलन्स होण्यासाठी काय, लक्षात आलं, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. तुमच्या ब्लड वेसलच्या त्याचं इनर हे कमी झालं नाही पाहिजे. आता काय होते बघा, कुठं तुमच्या इनर लाइनिंग मध्ये की नाही तिथं स्मूथ मसल्स असतात, तर तिथं ते नायट्रिक ऑक्साईड तयार होत असतं, तर ते वीक राहतात. मसल स्ट्रॉंग कसे होणार, लक्षात आलं, मसल स्ट्रॉंग कसे होणार, प्रोटीन. लक्षात आलं, मग प्रोटीन इंटेक करायला लागला की नाही, त्याच्यामध्ये 9 ग्रॅम जातं, PPP त्याच्यामध्ये 9 इसेन्शियल जातात. मग प्रोटीन मसल्स, तुमचं नुसतं मसल दंडात मांडीत नाही आहे, हृदय सुद्धा तुमचं मसल्स एवढ्या मोठी एवढं असतं, ते सुद्धा मसल्स पासून बनलंय. मग हे स्मूथ मसल्स असतात की नाही, तर त्याला सुद्धा प्रोटीनची आवश्यकता असते. मग ते स्मूथ मसल तुमचे स्ट्रॉंग व्हायला लागले, पण ते डॅमेज कशामुळे होतात,
तिथं नायट्रिक ऑक्साईड तयार व्हायची जी प्रोसेस असते तर ते तुमचे काय होते नायट्रिक ऑक्साईड कमी व्हायला लागतं तयार, लक्षात आलं. आणि मग ते कमी नाही झालं पाहिजे तर ते म्हणून हे जर आपण एक स्कूप जर घेतलो की दिवसभरात एक स्कूप तर तुमचं नायट्रिक ऑक्साईडची लेवल त्या ठिकाणी वाढून राहते, लक्षात आलं. ती जेवढी वाढलेली असेल की नाही तुमचा फिटनेस असू दे, तुम्हाला रोगग्रस्त असं कुठला पण प्रकारचा व्याधी असू दे, मी सांगतो ना ब्लड सर्क्युलेट, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी होणं आवश्यक असतं. तर ते स्मूथ मसल्स काय होतात तर ते मग ते त्यांचं काम करू शकत नाही. म्हणजे एंडोथेलियल लेअर मध्ये जे नायट्रिक ऑक्साईड गॅस तयार व्हायला पाहिजे की नाही तर तो प्रपोर्शनली कमी आणि वयाप्रमाणे पण मी होत असतो. त्यामुळे तुम्ही वय कमी होणं हॅपी बर्थडे करता की नाही, 1 वर्ष झालं हॅपी बर्थडे, नायट्रिक ऑक्साईडची लेवल प्रोसेस कमी झाली, नायट्रिक ऑक्साईड जर घेत राहिला तुम्ही तर तुमचा हॅपी बर्थडे अजून चांगल्या प्रकारे साजरा कराल, लक्षात आलं. कारण हे तुम्ही टाळू शकत नाही. तर आपल्याला बघा ह्या अँगलने मी तुम्हाला ते सांगितलं. आता बघा स्पोर्ट्स व्यायाम करता का नाही तर तिकडे सुद्धा त्याला त्यांचा उपयोग होतो. आता व्यायाम करतो तेव्हा तुमचा स्टॅमिना टिकून राहायला पाहिजे. 1 तासभर मला वर्कआउट करायचा आहे किंवा मला जिम मध्ये एक्सरसाइज करायचा आहे, मग तिथं काय असतं तिथं सुद्धा तुमचा ब्लड सर्क्युलेशन असते की नाही, ब्लड फ्लो रक्तप्रवाहाची जास्त गरज असते व्यायाम करताना सुद्धा. मग त्याला प्री वर्कआउट ड्रिंक म्हणतात. मग एनर्जी ड्रिंक कोण कोण घेता वर्कआउटला सकाळी मॅडम दाखवतात की नाही, मग एनर्जी ड्रिंक मध्ये जर तुम्ही तिथं ते तरी टाकला लक्षात आलं तर तिथं एक्सरसाइज मध्ये कसा उपयोगी पडतो व्यायाम करणाऱ्या लोकांना सुद्धा बघा. मग तिथं स्टॅमिना तुम्हाला तिथं सुद्धा आपल्याला प्रचंड रक्ताची आवश्यकता असते, जास्त तुम्हाला ब्लड फ्लो वाढलेला असतो. मग तो ब्लड फ्लो सगळे संपूर्ण बॉडीवरती तुमच्या लंग्स कडे तुमच्या पायाकडे जे तुम्ही ऑर्गन हलवत असता तर तिकडे प्रचंड प्रमाणात ब्लड सप्लाय जास्त लागत असतो. आणि मग त्यावेळी जर तुम्ही प्री वर्कआउट जर तुम्ही वर्कआउटच्या आधी जर घेतला तर तिथं काय होतं तिथं तुमच्या ब्लड वेसल्स त्या अशा त्याचं इनर डायमीटर कमी होत नाही, तो ब्लड फ्लो अजून जोरात फास्ट होत राहतो. मग तुमचा स्टॅमिना टिकून राहतो. तुम्ही सलग तिथं न दमता न थकता एक्सरसाइज त्या ठिकाणी करू शकता. म्हणून ऍज अ प्री वर्कआउट म्हणून सुद्धा तिथं तुम्ही ड्रिंक तिथं त्या ठिकाणी ते घेऊ सुद्धा तुम्हाला ते उपयोगी झालेलं दिसून येईल. आता बघा आता थोडस सेक्शुअल आहे, म्हणजे आता बघा माणसाला 2 भूक असतात, एक खातो पितो ते आणि सेक्सची सुद्धा. मग आता काय व्हायला लागले वय वाढत असल्याकडे लोकांचं आता एका टप्प्यापर्यंत काय असेल ते बघा ब्रह्मचर्य वगैरे तो भाग आणखीन वेगळा, पण आपल्याला सेक्स पॉवर सुद्धा आता काय व्हायला लोकांची ताकद कमी होत निघाली आहे. मग तुम्ही महिला असा अगर पुरुष असा लक्षात आलं तर तिथं सुद्धा नायट्रिक ऑक्साईडचा रोल असतो, लक्षात आलं. ही पॉवर कमी होत असते की नाही, सेक्शुअल भावना होत नाही, लक्षात आलं. सेक्शुअल भावनाच होत नाही, निर्माणच होत नाही, तर तिथं सुद्धा नायट्रिक ऑक्साईडचा रोल असतो, लक्षात आलं. मग हे जेवढं नायट्रिक ऑक्साईडची लेवल व्यवस्थित असेल तर तुम्हाला सेक्सची भावना जी होती असते ती व्यवस्थित त्याला हे वेगळ्या प्रकारचं हे आहे लेडीजला आणि जेंट्सला पण. मग हे जर नायट्रिक ऑक्साईडची लेवल जर वाढले इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतात पुरुषांना बघा, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे पुरुषत्व कमी होतं, लक्षात आलं. तर ते आणि मग स्त्रीला तो सॅटिस्फाय करू शकत नाही वगैरे ही प्रोसेस आहे. आता थोडंसं लोकांना काही लोकांना गडबड वाटेल, लक्षात आलं, पण हे तुम्ही हे सत्य परिस्थिती आहे. आणि मग ह्याच्यावरती सुद्धा काम करत असताना की नाही तुम्हाला तिकडे सुद्धा त्याचा उपयोग झालेला दिसून येईल, लक्षात आलं. तर आपल्याला स्टॅमिना आपला जो आहे की नाही तर सेक्शुअल याच्यामध्ये तिकडे सुद्धा आहे. आपण आता हेल्थच्या अँगलनं काम करायला लागलोय तर तुम्हाला या सगळ्या बाजून आहे की नाही तर तुम्हाला इथं हे आता हे डॅमेज होणारच आहे की नाही एपिस्टिव्हलच्या ह्याच्यामध्ये किंवा काय, तर ते होऊ नये म्हणून. आणि आपल्याला हे जर आपण रेग्युलर घेत आणि बरं प्रिव्हेन्शन आता मला काय नाही आहे तर मी होऊ नये म्हणून मी सांगितलं ना वय वाढत तसं आता माझं 68 एज आहे आणि वय वाढेल तसं माझं पण सगळ्यांचंच नायट्रिक ऑक्साईड कमी होणार आहे, तर ती कमी होऊ नये. आणि मग तुमचं काय होतं हे बाकीचे जे प्रॉब्लेम असतात की नाही. आता बघा काही लोकांना लंग्सचा प्रॉब्लेम असतो, दम्याचा त्रास असतो, हे स्प्रे वगैरे घेतात की नाही तर त्यांचे तिथे लंग्स त्यांचे वीक राहिलेले असतात, मग तिथं सुद्धा त्यांना ब्लड फ्लो होत नसतो, लक्षात आलं. कुठं पण असू दे तुम्हाला प्रॉब्लेम तर हे तुमच्या ब्लड वेसल जेवढ्या इनर डायमीटर व्यवस्थित असेल की नाही तर तो ब्लड फ्लो व्यवस्थित होत असतो. आणि त्याच्यामध्ये आता बघा आता हे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ई आहे. मग आता ते का त्यात टाकलेत त्याच्यामध्ये त्या कॉम्बिनेशन मध्ये आहे व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ई आहे. हे तिन्ही व्हिटॅमिन्स आहेत ना वर्क्स ऍज अ अँटीऑक्सिडंट, लक्षात आलं. तुम्ही मल्टीव्हिटॅमिन आपण टॅबलेट घेतो त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए सी आहे, घेतो शेक घेतो की नाही त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए सी ई आहे. तर हे वर्क्स ऍज अ अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय तुम्हाला आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल तयार होत असतात. पेशी लेवलचा कचरा प्रचंड प्रमाणात कचरा तयार होतो, लक्षात घ्या. तुम्ही टाळू शकत नाही. श्वास घेणार सोडणार पचवण्याचं काम करणार, तुमचं मेटाबॉलिझम होणारच असतं. लाकूड जळतं तिथं कोळसा तयार होणार, राख तयार होणारच असते, तुम्ही ते टाळू शकत नाही. मग लाकूड जळणार, कोळसा तयार होणार, राख तयार होणार, तुमचं मेटाबॉलिझम हे अविरत चालू असणार आहे. श्वास घेणं सोडणं, तुम्ही खाणार पिणार वगैरे शेवटपर्यंत आपण चालू असतं, तर हे सगळं चालू होत असतं. तर ह्या फ्री रॅडिकल म्हणजे पेशी लेवलचा कचरा हा तयार होतच असतो,
लक्षात आलं. तर तो कचरा तयार होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ई आहे, टाकलेलं आहे. लक्षात आलं. रिसर्च आहे कंपनीचं, कुठून तरी काहीतरी तुम्हाला काहीतरी घालून काहीतरी तयार करून दिलंय असं नाही आहे. लक्षात आलं. मग विथ नायट्रिक ऑक्साईड तुम्हाला वाढवायचा आहे. मग तिथं काय केलंय, त्याच्याबरोबर तुम्हाला हे व्हिटॅमिन ए, सी, ई, अँटीऑक्सिडंट, पेशी लेवलचा कचरा स्वच्छ करा, तर ते काम करायला लागले. आणि मग तुमच्या ब्लड वेसल त्या अशा वाढल्या पाहिजे, इनर डायमीटर वाढलं पाहिजे. तिथं आहे ना कचरा आधी, तर तो व्हिटॅमिन ए, सी, ई ते तिथं काय करतं, फ्री रॅडिकल ते जे तयार झालेले असतात म्हणजे पेशी लेवलचा कचरा, तर ते स्वच्छ करायचं काम त्या ठिकाणी ते ते करत असतं. लक्षात आलं. म्हणून त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे. आता त्याचे व्हिटॅमिन ई चे, व्हिटॅमिन सी चे आणि बरेच फायदे आहेत. पण आता आपल्याला इथं काय करून घ्यायचं आहे, तर नायट्रिक ऑक्साईड लेवल तुमची जी वाढली पाहिजे. तर तिथं कसं असतंय, आपण आता पाहुणे येणार आहेत, कोणतरी येणार असतं, घर सगळं स्वच्छ करतो की नाही, स्वच्छ करतो, सगळं करतो. आता मला काय करायचं आहे, कचरा आहे, मग ते नायट्रिक ऑक्साईड मला वाढवायचं आहे. मग आता ते नाईटवर तुम्ही घेतलेलं आहे, मग ते व्हिटॅमिन ए, सी, ई ते स्वच्छ करतायत, फ्री रॅडिकल स्वच्छ करतायत. आणि मग तुमचं नायट्रिक ऑक्साईड वाढवायची जी लेवल वाढवायची असते, मग म्हणजे काय, त्याची ऍक्शन जी व्हायला पाहिजे, नायट्रिक ऑक्साईड लेवल वाढवायची जी ऍक्शन व्हायला पाहिजे, लक्षात आलं, तर ती चांगल्या प्रकारे होते इन प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन ए, सी, ई. म्हणून त्याच्यामध्ये ते सुद्धा ऍड केलेलं आहे. लक्षात आलं. म्हणजे काय, लुईस इग्नारो डॉक्टरनी त्याच्यावरती रिसर्च केलं, हे कसं तुमच्या हार्ट अटॅक येतो, किंवा हे मग तुम्हाला हृदयविकार कसा होतो, किंवा तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, तर त्याचं इनर डायमीटर कमी कमी होत जातं. लक्षात आलं. आणि ते मग तुम्हाला आता बघा, ह्याच्यात काय होतं, तुमचं वय वाढेल तसं इनर डायमीटर कमी होत असते की नाही. आता त्याच्यात काय होतं, तुमचं हे इनर डायमीटर जसं कमी होतं, तर त्याच्यामुळे ब्लड फ्लो कमी होतो. पण आता हे इनर डायमीटर डॅमेज का होतं, तर त्याच्यावर पण काम करायला पाहिजे. म्हणजे कचरा का व्हावा लागलाय, मग हे तुमचं अनहेल्दी लाईफस्टाईल, तुमचे मानसिक ताण तणाव, टेन्शन, त्याच्यामुळे सुद्धा तुमचा फ्री रॅडिकल, लक्षात आलं, तो आणि मानसिक ताण तणाव, टेन्शन का वाढतं किंवा कशामुळे, त्याच्यावर सुद्धा काम करावं लागतं. नाहीतर मी इकडे नुसतं नाईटवर घेतो आणि माझ्या ताण तणाव, टेन्शनवर काय काम करणार नाही. फ्री रॅडिकल कचरा तयार व्हायला लागलाय. म्हणून मॅडम सांगतात बघा, सुजाताताई, तुम्हाला विथ नॉलेज, तुम्ही नॉलेज घ्या आणि मग तुम्हाला हे जे सगळे आम्ही तुम्हाला फ्यूल सांगतो की नाही, किंवा हे जे बाकीचे न्यूट्रिशन्स आहेत, तर ते तुम्हाला कशी तुमची एनर्जी किंवा तुम्हाला रोगातनं बाहेर काढायला कसे उपयोगी पडतात. लक्षात आलं. हे कोणत्याही प्रकारचं मेडिसिन नाहीये, लक्षात घ्या. इथं तुम्हाला जे लोक रिझल्ट सांगायला लागले, माझे त्या गोळ्या बंद झाल्या, ह्या गोळ्या बंद झाल्या, अमुक गोळ्या बंद झाल्या, ते औषध बंद झालं, हे औषध बंद झालं, कुणी केलं, आम्ही कुणीही केलेलं नाही, त्यांच्या डॉक्टरनी केलेलं आहे. आणि मग काय केलं, त्या लोकांनी ज्यांची औषधं बंद झाले, त्यांनी हे सगळं नॉलेज घेतलं आणि विथ नॉलेज त्यांनी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली. पद्मजा पाटील म्हणतात की नाही विषय, कन्सिस्टन्सी. मग तुमची कन्सिस्टन्सी किती आहे. मग हे जर तुम्ही सातत्यानं करत गेला, तूप खाल्लं की रूप येणार नाही आहे, हे आम्ही करत राहतो. आणि मग हे डॅमेजिंग आहे की नाही. एकतर प्रोसेस, पहिला कचरा तयार व्हायचं प्रोसेस कमी करा. मग आता तुम्ही इकडे आता सणवार येणार, तुम्ही खाणार पिणार, मग ते होणार, त्याला अँटीडोस. मग हे काय होणार आहे, तुमचं नायट्रिक ऑक्साईड परत खाली जाणार आहे, मग ते वाढण्यासाठी तुम्हाला तिकडे उपयोगी होतो. लक्षात आलं. तर पहिला कचरा कशामुळे होतो त्याच्यावर पण काम करायचं. आणि मी सांगतो ना नेहमी, वजन कमी करायचं आहे, कमी करण्याकडे लक्ष देऊ नका, वजन का वाढतं त्याच्यावर काम करा. ज्या गोष्टीमुळे वजन वाढते त्याच्यावर जर काम केला, वजन कमी करणं सोपं आहे. साखर रक्तातली कशामुळे वाढायला लागली आहे, डायबिटीजवर काम करायचं आहे, रक्तातली साखर कशामुळे वाढते त्याच्यावर काम करा. तुमचं कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतंय, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं, लक्षात घ्या. हे तुमच्या नॉनव्हेजमुळे किंवा प्राणीजन्य पदार्थामुळे वाढतं. तुमचं असं किती प्राणीजन्य पदार्थ तुम्ही खाता, लक्षात आलं. तुमचं गोड जे असतं की नाही, साखर, किती डायबिटीजचे, किती हार्ट अटॅक, जे हार्टच्या प्रॉब्लेमच्या लोकांना, तुम्हाला डायबिटीज नाही आहे पण तुम्हाला गोड खाऊ नका, तुमच्या रक्तातली साखर वाढून देऊ. डायबिटीज नाही आहे त्या लोकांना, हार्ट अटॅक असू दे किंवा स्ट्रोक, ब्रेनचा स्ट्रोक वगैरे झालेला असतो, पण तुम्हाला किती लोकांना सांगितलंय की तुम्ही गोड खाऊ नका, लक्षात आलं, साखर खाऊ नका. कारण का, त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या रक्त घट्ट होतं, तुमच्या रक्ताची डेन्सिटी वाढते. बोन डेन्सिटी कमी जास्त कशी होते का नाही, तर ते रक्त घट्ट व्हायला लागतं. जास्त साखर जर रक्तात असेल तर ते रक्त फ्लो जो असतो तर तो कमी होतो. तेवढा फ्लो, पाणी कसं पटकन पुढे जातं, मग तसं रक्तातली साखर जर वाढायला लागली तर रक्त फ्लो असं पटकन पाण्यासारखं होत नाही आणि मग रक्त पातळ व्हायची गोळी चालू राहते. लक्षात आलं. रक्त कशामुळे घट्ट व्हायला लागले त्याच्यावर काम करणार नाही. मग रक्त ते पातळ व्हायचं काम आहे की नाही, ऍस्पिरिनची गोळी घ्यायची तर काय ट्रीटमेंट म्हणून करा, पण रक्त घट्ट कशामुळे होते, मग रक्तातली साखर वाढते. मग काम कशावर करायला पाहिजे, रक्तातली साखर कशामुळे वाढते, मग रक्तातली वाढलेली साखर सुद्धा, आता मी तुम्हाला काय सांगायचं आहे, नायट्रिक ऑक्साईड तयार व्हायची जी प्रोसेसला ब्रेक मारतं. नायट्रिक ऑक्साईड मी सांगितलं, काल पण सांगितलं होतं, रक्त प्रवाह फिरत जातं,
पाण्यात पाणी कसं खालच्या लेवलला पाणी पाईप मध्ये पडतं, पण ब्लड आपला रक्तप्रवाह असा गोल गोल फिरत 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 जात असतो. मग जेवढे तुमच्या रक्तातली वाढलेली साखर, डायबिटिक असा नॉन डायबिटिक असा, आणि लक्षात रक्तात वाढलेली साखरेचं प्रमाण जास्त झालं तर इंडोथेलियल लेअर जिथं नायट्रिक ऑक्साईड तयार होणार आहे तर तिथं ते काय करतं, रक्तात वाढलेली साखर ते डॅमेज करतं. लक्षात ती प्रोसेस जी असते बायोकेमिकल रिॲक्शन होऊन तिथं जी ती प्रोसेस होत असते तर ती रक्तात वाढलेली साखर ती तुमची ती नायट्रिक ऑक्साईड वाढवायच्या प्रोसेसला परत ब्रेक मारतं. लक्षात आलं. आणि म्हणून आपल्याला बघा हे तुमच्या रक्तातली साखर प्रमाणात राहिली पाहिजे, ती वाढली नाही पाहिजे. मग डायबिटिक असा नॉन डायबिटिक असा, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तुम्हाला तुमच्या रोगातनं बाहेर पडायचं असेल, लक्षात आलं काय, तर तुमच्या रक्तातली साखर वाढली नाही पाहिजे. आणि मग हे विथ नॉलेज ज्यावेळी तुम्ही करता की नाही तर तुम्हाला काय होतं, हे जे आम्ही जे तुम्हाला न्यूट्रिशन सांगतो तर ते तुमची एनर्जी बूस्ट करतात, तुमच्या सगळ्या सिस्टीमची कार्यक्षमता जी असते, तुमचे ऑर्गन्स जे आहेत ना आपल्या बॉडीमध्ये तर ते वेगळ्या वेगळ्या ऑर्गनची कार्यक्षमता वाढते. तुमच्या ऑर्गनची कार्यक्षमता म्हणजे पेशींची कार्यक्षमता वाढायला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये लाखो करोड पेशी आहेत, सेल्स आहेत, आणि त्याच्यापेक्षा 10 पटीनं बॅक्टेरिया आहेत. म्हणजे तुमचे बॅक्टेरिया जेवढे स्ट्रॉंग तेवढं तुमचं आरोग्य चांगलं. तुमच्या पेशी जेवढ्या स्ट्रॉंग, मग पेशी वीक का होतात, त्यांना ऑक्सिजन पोचत नाही, त्यांना न्यूट्रिशन पोचत नाही. मग ते का पोचत नाही, तुमच्या ब्लड वेसल्स त्या नॅरो होत निघाले. लक्षात आलं. आणि मग अटॅक जो येतो की नाही, अटॅक येतो तर ते तुमचं प्लाग जो झाला असतो की नाही, कोलेस्ट्रॉल वगैरे साठलेलं असतं तर ते असं जवळ जवळ येते राहतं, मग ते अंतर कमी होत जातं आणि मग तेवढा ब्लड सप्लाय होत नाही. आणि मग ते काय होतं, रप्चर होतं, म्हणजे ते फुटतं तुमचे ब्लड वेसलचे असते की नाही, आणि मग तिथं ब्लड क्लॉट होतं आणि मग ते रक्त असं पूर्ण जुळतं आणि मग तुमचा ब्लड फ्लो होतच नाही. मग सिव्हिअर अटॅक म्हणतो बघा, सिव्हिअर ब्रेन स्ट्रोक पण होतो. मग लक्षात आलं. मग एवढ्या तीव्रतेकडे सिव्हिअर अटॅक किंवा हे नको असेल ना तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. लक्षात आलं. मग हे विथ नॉलेज ज्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्यावेळी करत जाता की नाही, आणि म्हणून इथं तुम्ही काहीतरी मी नुसतं हे प्रोडक्ट काहीतरी घेतो औषधासारखं, याच्यामध्ये टॅबलेट फॉर्म मध्ये सुद्धा आहेत, लिक्विड फॉर्म मध्ये आहेत, हे कुठल्याही प्रकारचे मेडिसिन नाही आहे. लक्षात आलं. फूड जे असतं की नाही, फूड हे तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ते लिव्हर त्याला ओळखतं, ओळखीचं असतं. औषधं ही केमिकल फॉर्मॅट मध्ये असतात, ॲलोपॅथिक औषधं, ते तुमचं लिव्हर ओळखू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला त्याचा तेवढा उपयोग का होत नाही, तर ते तुम्हाला ओळख नसते आणि त्याचे साईड इफेक्ट असतात तर ते वेगळे. तर आपण जे देतो ते सगळं फूड फॉर्मॅट मध्ये आहे आणि अन्न हे तुमचे लिव्हर ओळखू शकतं, ते स्वीकारलं जातं आणि मग काय होतं तर त्याची पुढची जी ऍक्शन असते तर ती होत जाते. आणि म्हणून तुम्हाला आपल्याला कचरा का तयार होणार नाही, फ्री रॅडिकल तयार होणार नाही, वजन का वाढतं किंवा रोग होऊ नयेत म्हणून त्या ज्या गोष्टीवर तुम्ही काम करायला लागला. आणि मग हे आम्ही जे तुम्हाला न्यूट्रिशन सांगतो किंवा बाकी वेगळे वेगळे दर गुरुवारी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते, हे तुम्ही तुमच्या कोचच्या गायडन्स खाली हे जर तुम्हाला ऍड करत गेला, लक्षात आलं, तर तुम्हाला त्याचा उपयोग सगळीकडं रोगमुक्तीकडं होणारच आहे आणि होऊ नये म्हणून सुद्धा होणार आहे. आणि म्हणून आता हे सगळं येणार आहे की नाही, तुम्ही काही गोष्टी टाळू शकत नाही. जेवढं तुम्हाला हे आहाराचं पाहिजे, बघा काही नवीन लोक असतील तर त्यांना सगळं एवढं करायला लागतं काय, ते करायला लागतं काय, हे बघा ज्या सवयी असतात की नाही, तर तुम्ही ज्यावेळी एकदा मला कळालं, आता माहिती नसतात बऱ्याच गोष्टी, लोकांना माहिती नसतात, हे असं झालं की असं होतं, असं झालं की असं होतं, माहित नसतो पर्यंत ठीक आहे, पण एकदा तुम्हाला माहिती झालं मग आम्ही काय म्हणतो टप्प्याटप्प्यानं हळूहळू काम करा, हळूहळू काम करा. ज्या काय अनहेल्दी सवयी असतात, आपली चुकीची लाईफस्टाईल असते, तर त्या आम्ही इकडे सांगायला लागलो ना तुम्हाला, वारंवार वेगळे वेगळे टॉपिक, वेगळे वेगळे तुम्हाला रविवारचे विषय असतात, तर तिथनं नॉलेज दिलं जातं. आणि मग तुम्हाला आता कोणाला पाहिजे अटॅक, कोणाला पाहिजे पॅरालिसिस, कोणाला पाहिजे कुठला पण रोग, कोणाला पाहिजे काय, मग जर कुठलाही रोग नसेल पाहिजे असेल तर सर्क्युलेटरी सिस्टीम 9 सिस्टीम आहेत, प्रत्येक सिस्टीम तुमची कार्यरत राहिली पाहिजे. आणि त्याच्यात जर तुमची ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जर व्यवस्थित होत नसेल तर सगळ्या लोकांना की नाही तुमचा रक्तप्रवाह जर चांगला व्हायचा असेल तर त्याला पर्याय नाहीच आहे. लक्षात घ्या. तुमच्या ब्लड वेसल नायट्रिक ऑक्साईड तयारीची प्रोसेस आणि काय काय नको ते करतात, त्याच्यामुळे ते कमी होत असतं. लक्षात आलं. तर कुणालाही अटॅक नको आहे, कुणाला ब्रेन स्ट्रोकला काय, कुणाला कुठलाही रोग नको आहे. मग जर परफेक्ट आणि माझ्यासारखं जर आरोग्य पाहिजे असेल तर 68 एज, एकदा बीपी शुगर ECG केलं नाही, एवढा प्राऊड फील करतो, कारण का मी माझ्या आरोग्यावर तेवढं काम करतो, कुठली तडजोड करत नाही. टप्प्याटप्प्याने तुम्ही तेच करा आणि तेच या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करालोय. तो वेलकम टू शतायुषी फॅमिली. ओके मॅडम.